मित्र हो, नमस्कार. आजच्या या भांडवलशाही युगामध्ये अनेक युवक भरकटलेले आहेत. त्यांना आपल्या परिस्थितीतून, आपल्या हलाखीच्या परिस्थितीतून वरती कसं यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. कारण ही भांडवलशाही व्यवस्था येथील तळागाळातील दलित शेतकरी आणि शेतमजुरांना ही नेहमीच सतावत आलेली असते आणि त्यांची पिळवणूक करत असते. मग अनेक विद्यार्थी आणि तरुण यातून वरी येण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्यांना वरी येण्याचा असा काही सोपा मार्ग लवकरात लवकर दिसत नाही आणि मग ते तरुण दिशाभूल होण्याची फार मोठी शक्यता असते. हा तरुण जेव्हा आपल्या आई वडिलांची हलाखीची परिस्थिती पाहतो, त्यांना कष्ट करताना राब राबताना पाहतो, तेव्हा मात्र त्याला ही आपली परिस्थिती बदलण्याची इच्छा फार असते. परंतु तो तरुण एखाद्या खेडेगावात वाढत असेल किंवा खेडेगावात शिक्षण घेत असेल तर मात्र त्याला बाहेरचं जग हे पाहायला मिळत नाही आणि तो फक्त तरुण किंवा तो विद्यार्थी आपल्या गावापुरतंच पाहतो आणि गावामध्ये किंवा ग्रामीण भागात त्याला पाहायला काय मिळतं तर ते तेवढंच फक्त गाव त्याच्या डोळ्यांसमोर असतं आणि त्या गावाच्या दिसण्यावरून तो आपल्या जीवनाचे निर्णय घेत असतो. मग गावामध्ये अनेक पुढारलेल्या व्यक्ती किंवा जातीयवादी व्यवस्था आहेत, त्या तरुणाला भरकटवून टाकतात. मग त्यामध्ये त्याला लावण्यात आलेले व्यसनं असोत किंवा 4-2 पैशापायी त्याचं बुडवलेलं शिक्षण असो आणि त्या विद्यार्थ्यांच्या घरचेही त्या उच्च श्रेणीयांच्या भूलथापाला बळी पडून ते त्यांचे चाटुकार बनतात आणि आपलेच घरचे वाडवडील किंवा मोठे व्यक्ती त्या प्रतिष्ठितांच्या चाटुकार बनल्यामुळे मात्र त्या युवकाला किंवा त्या विद्यार्थ्याला मात्र दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही आणि त्याला कुठंतरी ते आपलं जग असल्यासारखं वाटतं आणि म्हणून तो विद्यार्थी किंवा युवक किंवा बालवयातील लेकरं हे भरकटतात आणि ते आपल्या वडिलांचं किंवा आजोबांचं किंवा मोठ्या घरातील लोकांचं अनुकरण करतात आणि या दलित कुटुंबातील किंवा मागासवर्गीय किंवा तळागाळातील कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्ती काय करतात तर ते नशा करतात, दारू पितात आणि कोणत्याही गोष्टीला गांभीर्यानं न घेता फक्त चाटुकारिता करून जे मिळेल ते घेत असतात आणि त्यातच आपलं समाधान मानत असतात आणि तेच ती तरुण पिढी मात्र त्याचं अनुकरण करून शिकते. मग आता अशा प्रकारे त्या पिढीचा नाश होतो. परंतु एखादा विद्यार्थी जर महापुरुषांना आदर्श मानून त्यांचे 4-2 पुस्तकं ऐकत असेल किंवा आजच्या काळात त्यांचे व्हिडिओ पाहत असेल तर या गरिबीतून, या दारिद्र्यातून किंवा या जातीच्या विळख्यातून किंवा या भांडवलशाही जगाच्या विळख्यातून तो तरुण आपल्या घराला बाहेर मात्र नक्कीच काढू शकतो. यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नाही, कारण या महापुरुषांचा आदर्श घेतला, महापुरुषांना थोडं जरी वाचलं तरी निश्चितच तो तरुण आपल्या घराला आणि आपल्या समाजाला या विळख्यातून बाहेर काढू शकतो याची खात्री मात्र मला वाटते. मग त्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शिक्षण. या तरुण पिढीने किंवा विद्यार्थ्यांनी गावात असोत किंवा शहरात असोत हे शिक्षण कोणत्याही कारणास्तव सोडता कामा नये. तुमची कितीही हालाकीची परिस्थिती असू द्या, तुमच्या घरी खायला नसली तरी चालेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत होते की एक भाकर कमी खा पण पुस्तक विकत घेऊन ते वाचा. याचा अर्थ काय तर आपल्याला सर्व महापुरुष
नेहमी सांगत होते की आपण शिक्षणाला सोडता कामा नये. आपला उद्धार फक्त शिक्षणच करू शकतं. त्यामुळे आपली परिस्थिती जर गरीब असेल किंवा आपण शेतकऱ्याची मुलं असो किंवा तळागाळातील दलित असो किंवा अस्पृश्य असो किंवा शेतमजुराची मुलं असो किंवा मजुरांची मुलं असो, आपल्या समोर सर्वात पहिला एक मार्ग खुला आहे, तो म्हणजे शिक्षणाचा. आपण कोणत्याही कारणास्तव शिक्षण सोडता कामा नये. आणि मग आपण शिक्षण जर योग्य प्रकारे घेतलं तर आपल्या बुद्धीला ऑटोमॅटिक चालना मिळत राहते आणि त्या चालनेतून मात्र अनेक मार्ग निघत राहतात आणि या मार्गातून मग आपली प्रगती व्हायला लागते. आता शिक्षणामध्ये नेमकं काय घ्यायचं, तर शिक्षण हे केवळ नोकरी करण्यासाठी नसतं, तर शिक्षणाचा अर्थ असा आहे की कशा प्रकारे आपण आपल्या घरची सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक प्रगती करू, आपल्या समाजाची प्रगती करू आणि या प्रगतीसाठी आपण जो प्रयत्न करतो त्यासाठी वापरण्यात येणारे शस्त्र म्हणजे शिक्षण होय. मग आपल्यातला एखादा गावातला किंवा सक्सेस स्टोऱ्या खूप आहेत, त्यामध्ये सक्सेस पण होतात. मग त्या शासकीय नोकऱ्या असोत किंवा प्रायव्हेट नोकऱ्या असोत, त्यामध्ये सक्सेस पण खूप आहेत. परंतु हा रेशो सक्सेसचा थोडा शासकीय नोकऱ्यामध्ये कमीच आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने शिक्षण हे फक्त नोकरीपर्यंतच मर्यादित न ठेवता शिक्षणाचा हा दर्जा वाढवायला पाहिजे. म्हणजेच आपण आपल्याला जे जमतं ते करायला पाहिजे. फक्त सरकारी नोकरी करणं हे गरजेचं नाही. कशाही प्रकारे नैतिकतेतून नैतिक काम करून जर आपल्या घरचा, आपल्या समाजाचा किंवा आपल्या कुटुंबाचा जर विकास होत असेल, प्रगती होत असेल, तर हेच खरं शिक्षण होय. आणि हे शिक्षण घेता घेता प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक तरुणाने आपल्या घरची आर्थिक परिस्थिती मात्र पाहायला पाहिजे. आपले वडील किंवा आपल्या घरातील प्रतिष्ठित व्यक्ती जर शिकलेली नसेल आणि त्यांना जर आर्थिक गोष्टींचं मापदंड येत नसेल, तर येथील शिकलेल्या तरुणांनी आर्थिक गोष्टीबद्दल त्यांना बोलायला हवं. आपल्या घरातील आपले वडील असोत, आजोबा असोत, ते कोण्या सावकाराचं व्याज तर घेत नाहीत ना, ते व्याज घेऊन मग त्या व्याजाच्या विळख्यात तर अडकलेले नाहीत ना, किंवा ते पत्ते किंवा जुगार किंवा दारू किंवा असे व्यसन तर करत नाहीत ना. याकडे पण या तरुण पिढीने लक्ष दिलं पाहिजे. कारण आर्थिक परिस्थिती ही आपल्या भरपूर गोष्टींवर प्रभाव पाडत असते. पैशातून माणूस शिकतो, पैशातून माणसाचा दवाखाना होतो, पैशातून माणसाला भाकरी मिळते. त्यामुळे कुठेतरी आर्थिक नियोजन हे शिकलेल्या तरुणांनी किंवा विद्यार्थ्यांनी, मग ते छोटे असोत, 8वीचे असोत, 9वीचे असोत, 10वीचे असोत, त्यांनी हे वारंवार आपल्या घरी विचारायला पाहिजे. कारण आर्थिक परिस्थितीबद्दल, आर्थिक नियोजनाबद्दल घरामध्ये चर्चा होणं हे अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे. आणि जेव्हा तुम्ही युवक व्हाल, शिकाल, 4-2 रुपये तुमच्या हाती येतील, तेव्हा मात्र बचत करून त्याला कुठंतरी गुंतवण्याचं आपल्याला भान यायला हवं. आपण पार आपलं वय निघून जातं तरीही आपल्याला आर्थिक गोष्टीचं नियोजन मात्र करता येत नाही. त्यामुळे कुठंतरी खूप मोठ्या आपण संकटांना सामोरे जातो. जसजसा आपल्याकडे पैसा येत राहील, मग तो सरकारी नोकरीतून असेल, धंद्यातून असेल किंवा एखाद्या प्रायव्हेट नोकरीतून असेल, त्या पैशाचं व्यवस्थित नियोजन करता आलं पाहिजे. मग ते शेतकरी किंवा असतील, त्यांना पण या पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे. पैसा हा 2-4 जागेवर तरी आपल्याला गुंतवायला आला पाहिजे. त्यामध्ये मग तो पैसा जमिनीत गुंतवा किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवा, पण तो पैसा गुंतवून ठेवा. आणि जर आपण वारंवार याकडे लक्ष दिलं, हा पैसा गुंतवणुकीकडे लक्ष दिलं, तर
त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावर आणि आपल्या घरावर दिसून येईल. ठीक आहे, नमस्कार.